हॅलो मित्रांनो, नमस्कार. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल संतोष हलदणकर. आज आम्ही चाललो आहोत पालीला गणपतीच्या दर्शनाला बल्लाळेश्वरच्या. तर व्हिडिओ असाच बघत राहा शेवटपर्यंत. लाईक सबस्क्राईब करा. तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल. इकडे बघा. बघूया कसा दिवस चालू आहे आणि किती वाजेपर्यंत. ओके, उशीर झाला. दिवस आपलाच आहे काय? त्यांनी बोला येस, दिवस आपलाच आहे. किती वाजले? आम्हाला आज बाहेर फिरायचं. आज आम्ही निघालो सकाळ सकाळ. कडक कडक ऊन आहे. नंतर थोड्या वेळानं पडेल. या कडक कडक उन्हात आम्ही सकाळ सकाळ निघालो आहोत पालीला. सडनली झालेला प्लॅन. एक मिनिट. आतमध्ये गेलो ना, हा तिथे मी आणि अमोल आम्ही आलो होतो ना, हा तिथूनच घरी झालो. 4 व्हीलर घेऊन आलेलो. ओके. ती वगैरे घेतलेली आणि तिथं, त्याचं पण पालीलाच घर आहे ना. इकडून आता आपलं पालीचं मंदिर आहे 8-9 किलोमीटर. म्हणजे आम्ही मिनिमम 15 ते 16 मिनिटात पोहोचू. किती किलोमीटर दाखवतो? आम्ही अशा प्रकारे पालीला पोहोचलेलो आहे. आता पार्किंग चलत आहे. गाडी पार्क करून आता आम्ही मंदिरात जाणार. आम्ही अशा प्रकारे नंतर टाकता मग ते काय राहतं म्हणून बघतोय. दादा एक हार घ्या, सुंदर असा नारळ तरी हार. मंदिरात. आणि हा घो माझा चाललाय पुढे. संडे म्हणून एवढी गर्दी नाही दिसत आहे, पण बघूया. पहिल्यांदा आले तेव्हा समजेल. आता आम्ही आलेलो आहोत पालीच्या गणपतीच्या मंदिरामध्ये. आत्ताच दर्शन झालेलं आहे. थोड्या वेळापूर्वी आरती पण आम्हाला मिळाली. आता आपण जिथे आलो आहोत ते अष्टविनायकापैकी एक गणपतीचं मंदिर आहे, ज्याला पालीचं बल्लाळेश्वर असं म्हणतात. आणि खूपच फेमस हे तीर्थक्षेत्र आहे महाराष्ट्र. सो आता आम्ही निघालो मंदिरामधून आणि चाललो आहे जेवणासाठी. जेवणाचं इथे तिथं
महाप्रसादाची सोय असते. इथे जाऊन जेवायचं बघतो काय भेटतं खायला. हे आहे इथलं कासवांचं तलाव. भरपूर कासवं आहेत या तलावामध्ये. छान आहे. आजूबाजूला मंदिरामध्ये इकडे सर्व काही केलेलं आहे. इथे प्रसाद लाडू खोबऱ्याची चिक्की इथे भेटेल आपण आलात तर. आजूबाजूला पण इकडे आलात तर त्या आजूबाजूला देवाची सर्व प्रसादांचे शॉप आहेत. सो बऱ्यापैकी इकडे बघितला तर सर्वत्र प्रसादाचे शॉप्स आहेत. ते करवंद वगैरे आंबे वगैरे घेऊन बसले. करवंद खाणार आहेस का? ही पटापटी आहे, पाय भाजतायत ना. दोन्ही बाजूला प्रसादाचे बघू शकता. मंदिराच्या बाजूला खाण्याची आणि तुम्हाला सरबत, लिंबू सरबत म्हणा किंवा अजून काही सर्व प्रकारचे स्टॉल दिसतील. आजूबाजूला सर्व प्रकारचे स्टॉल आहेत. तो इथे तुम्ही केव्हाही आलात, सकाळपासून संध्याकाळपर्यंत हे स्टॉल चालू असतात. आपण आला तिथे पालीला, इकडे जेवणाची पण उत्तम सोय आहे. जवळच तिथे खानावळ टाईप घरगुती जेवण आपल्याला भेटू शकते. तुम्ही पालीला आलात तर आजूबाजूला तुम्हाला व्हेज अन्नाची पूर्णपणे इथे व्यवस्था केलेली आहे, तर ते भेटू शकतं. कसं वाटतं पालीला येऊन? खूप बरं. एवढा गणपतीची मूर्ती बघून एवढा वेळेचा प्रवासाचा थकवा निघून गेला. मला पण तसंच जाणवलं. सेकंड डेस्टिनेशन आय डोंट नो कोणतं असणार आहे. बघूया. घरी जायला नाही, दुसरीकडे कुठे टाइम भेटला तर आम्ही दुसरीकडे कुठेतरी जातो. बराच नवऱ्याला लवकर घरी नाही घेऊन जाणार. पोचलेले आहोत. कुठे पोचलो आता डायरेक्ट येऊन आम्ही? आपण डोंबिवली एक्सपेरिया मॉलमध्ये. हां, कसे आलो? काय सकाळी 8:30 वाजता आपण निघालो आणि दिव्यावरनं पालीला गेलो. रायगड सुधागड तालुका, बल्लाळेश्वर गणपती मंदिर. माझ्या नवऱ्याला कंटाळा आलेला तिकडनं. हां, त्याच्यात त्याला जबरदस्ती इथे घेऊन आलो. त्याला त्याला बायको बरोबर फिरायला कंटाळा येतो. बायको बरोबर फिरायला कंटाळा येतो. त्याला आराम करायचा. संडे होता. एक दिवस बायकोसाठी दिला तर काय तुमचा आराम खराब होणार आहे. मग एवढं ह्या नवऱ्याला जबरदस्ती करायला लागतं ना, बाहेर घेऊन फिरायला घेऊन जाणं.